प्रांजल खेवलकर यांच्या घरी सुद्धा पोलिसांकडून तपास करण्यात आलेला आहे आणि आता खेवलकरांना घेऊन पोलीस आयुक्तालयामध्ये पोलीस पोहोचलेले आहेत। खेवलकर यांच्या घरी सुद्धा तपासणी केल्याची माहिती आहे। यावरून राजकीय प्रतिक्रिया सुद्धा येऊ लागलेल्या आहेत। टीका टिप्पणी सुद्धा आता होऊ लागलेली आहे। खराडीमध्ये रेव पार्टी काल सुरू होते। पहाटे 3:30च्या दरम्यान पोलिसांनी कारवाई करत अंमली पदार्थांचा साठा जप्त केलाय आणि 2 महिलांसह 5 पुरुषांना ताब्यात घेतलेले आहे आणि याच्यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा देखील समावेश। त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय आणि आता पुढचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। संपूर्ण अंमली पदार्थांचा साठा जो आहे तो जप्त केलेला आहे। माध्यमांना या ठिकाणी फ्लॅटमध्ये जाऊ दिलं जात नाहीये। मात्र ज्या ठिकाणी ज्या वेळेला ही पार्टी सुरू होती त्यावेळेचे व्हिडिओ जे आहेत ते समोर आलेले आहेत आणि सोबतच पोलिसांनी ज्या वेळेला रेव पार्टीवर छापा टाकला, कारवाई केली, त्यावेळेचा व्हिडिओ सुद्धा आपण या ठिकाणी टीव्ही स्क्रीनवर पाहताय। संजय राऊत साहेब जे काही बोललेले आहेत आता ते त्यांनी ज्या पद्धतीने रिॲक्ट केले, मला म्हणायचं त्यांच्या म्हणण्याला अनुसरून जरी आपण असं म्हणलो की बाबा त्यांनी त्याला की भाजपने हे घडवून आणलेलं आहे तर हे लोकांसमोर येईल ना आणि लोकांना आजकाल या सगळ्या गोष्टी लगेच लक्षात येतात। परंतु जर राजकारणातनं ह्या गोष्टी घडल्या असतील तर या योग्य नाहीत, कारण काय अशामुळे आमचं सरकार असेल किंवा यंत्रणा असेल या बदनाम होतात। त्याच्यामुळे मला तरी मी याची पूर्ण माहिती घेऊन अधिकृत बोललेलं योग्य राहील की बाबा ही कुणी घडवून आणलेलं आहे का खरंच त्या गुन्ह्यामध्ये आहेत हे थोड्याच वेळात आपल्याला आपल्या समोर येईल। जे पोलीस जो काही तपास सांगतील त्याच्यामध्ये। परंतु जर हे त्या संजय राऊत यांचं जर म्हणणं असेल साहेबांचं हे घडवून आणलेलं असेल तर त्याची सगळी जबाबदारी ही सरकारवर आणि यंत्रणेवर राहते। त्याच्यामुळे आपण थोडा काळ थांबलं पाहिजे आणि याच्यातनं काय समोर येते त्याच्यावर मग भाष्य करणं योग्य राहतं बोलता येईल। रुपालीताई, तुम्ही सुद्धा सरकारमध्ये आहात। सुषमा अंधारे यांचं असं म्हणणं आहे की रेव पार्टीचा बनाव करून खडसेंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय। आता मुळामध्ये जर असं असेल तर हे त्यांचे वकील जे आहेत ते कोर्टामध्ये सांगतील ना, मग त्याच्यानंतर यांच्या आता कसं आहे सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक कारवाई केले हे ते म्हणणारच। परंतु मी पुन्हा सांगते की याच्यामध्ये पूर्ण माहिती घेऊनच बोलणं योग्य राहील आणि जर तसं अडकवलेलं असेल तर याचा फटका उलट सरकारला बसतो। लक्षात घ्या, आमचं हे बदनाम होतं, आमची पोलीस यंत्रणा बदनाम होते। त्याच्यामुळे एवढं सोपं नाहीये या सगळ्या गोष्टी खोटं करणं आणि जर केलं असेल तर ते कोर्टासमोर दूध का दूध और पाणी का पाणी होईल। नक्कीच धन्यवाद रुपाली ठोंबरे पाटील जी आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी आणि तुमची प्रतिक्रिया देण्यासाठी। तर रुपाली पाटील ठोंबरे आपल्या सोबत होत्या।